मंडळी, हसत राहा मजेत राहा. तर आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत. आपण इथं अर्धा किलो चिकन घेऊया. त्यानंतर 1/4 चम्मच हळद, चवीनुसार मीठ, आलं लसूणची पेस्ट 1 चम्मच आणि 2 चम्मच दही घेतलेलं आहे. ते पूर्ण मिक्स करून घ्यायचे. एका तासासाठी आपण झाकून साईडला ठेवून देऊ. एका तासानंतर मग इथं चिकन शिजवायला टाकायचे. त्यानंतर 2 चम्मच तेल आणि 2 बारीक चिरलेले कांदे टाकून द्यायचे, ते ब्राउनिश होईपर्यंत. त्यानंतर चिकन टाकून एक वाफ काढून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि त्यानंतर मग इथं आपण पाणी टाकून 2 शिट्ट्या घेऊन घेणार आहोत. नंतर मग मसाला बनवूया. मी ते मोठे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत आणि ते आता फ्राय करून घेणार आहेत. त्यानंतर खोबरे पण फ्राय करून घेते थोडं तेल टाकून. आणि नंतर मग खडे मसाले पण फ्राय करून घेतले आणि मिक्सरमधनं वाटून घ्यायचे. त्यासाठी आलं लसूण वगैरे टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकलेली आणि 1 टमाटे टाकलेला आहे. तो पूर्ण बारीक मिक्स करून घ्यायचे. आणि त्यानंतर मग इथं 5 चम्मच तेल घ्यायचे आणि वाटण केलेलं आहे ते त्याच्यात टाकून घेऊन व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे. आणि चिकन शिजलं का नाही ते बघून घ्यायचे चम्मचने. त्यानंतर मी इथं लाल तिखट टाकलेलं आहे आणि गरम मसाला टाकलेला आहे, थोडा चिकन मसाला टाकलेला आहे, धना पावडर आणि हळद टाकून व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे. त्यामध्ये चिकन सोडून व्यवस्थित तळून घ्यायचे. त्यानंतर मग आपण चिकनचे जे शिजवलेलं पाणी असतं तेच पाणी टाकायचं भाजीमध्ये, दुसरं पाणी वापरायचं नाही. आणि मग वरून मीठ टाकून दिलेलं आहे. उकड काढून घ्यायची. त्यानंतर गॅस बंद करून कोथिंबीर टाकायची आहे. खूप छान कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही. त्यासोबत मस्त पापड, लोणचं, टोमॅटो आणि निंबू वगैरे. त्याला मग इंस्टाग्राम आणि फेसबुक आयडीला फॉलो करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका.